पुण्यातलं सगळ्यात आता फेमस असं स्ट्रीट फूड म्हणजे अंडा चिंगारी। कशी बनवायची चला करूया सुरुवात। ह्याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे। तुम्हाला जर बटर आवडत असेल बटर घातलं तरीही चालेल। कांदा घालायचा आपल्याला, एक दोन मोठे कांदे छान चिरून घ्यायचे बारीक सारखे। दोन टोमॅटो बारीक चिरलेले घालते। साधारणतः ट्रान्सपरंट जरी झाला हा कांदा तरी बस आहे। आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट, आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट जवळपास 1 चमचा घालते। जास्त नको आहे मला। तुम्हाला जो तुमचा ठेवणीचा मसाला आहे जो आवडीचा तो तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। याच्यात मी हा मालवणी मसाला घालते, मला खूप आवडतो। तुम्हाला जो तुमचा ठेवणीचा कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल। शेजवान सॉस हा कसा करायचा ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही लगेच तुम्हाला हा शेजवान सॉस घरी कसा करायचा ते दाखवू। हे फ्युजन तुम्ही म्हणू शकता। सोडून घेणार, त्यात थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं। या अंड्यापुरतंच घाला कारण ग्रेव्हीला आपण नंतर एकदम घालणार आहोत। कढई ही आपली भाजी तयार झाली। आता ह्याच्यामध्ये आपण उकडलेली जी अंडी आहेत ह्याच्यामध्ये घालून टाकायची। ह्या ग्रेव्हीला आणि बॉइल्ड एगला लागेल। अंड्याला नेहमी मीठ कमी घालावं, जास्त घालू नये। बारीक चिरलेली कोथिंबीर, अजून आपली अंडा चिंगारी पूर्ण झाली नाही बरं का। 4 अंडी घेते म्हणजे छान व्यवस्थित दाखवता येईल तुम्हाला। ओके, एक अर्धा पाव चमचा मीठ घालूया आणि हे व्यवस्थित फेटून घेऊया। ही मस्तपैकी ह्याच्यावर पहिला आपण म्हणजे आपली अंडा चिंगारी